आता आणखी एक मोठी बातमी येते। अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई ही थेट भाजपच्या विरोधात असणारे अनौपचारिक गप्पामध्ये स्वतः अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे अतिशय मोठं विधान समोर येत आहे। अजित पवार मागच्या कारभारावर एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन केलं जात आहे। भाजपच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या कारभारावर अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याचा भांडाफोड करणार आहेत आणि त्यामुळे आता थेटपणे अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना आपल्याला होताना दिसतोय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, अजित पवारांनी नेमकं काय सांगितलंय? माधवी, जर आपण बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी नेहमीच अजित पवारांची मोठी ताकद राहिलेली आहे आणि त्यासाठीच त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत भाजपच्या विरोधात या ठिकाणी ताकद पूर्णपणाला लावलेली आहे। आणि आता जर आपण बघितलं, पिंपरी चिंचवडमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि हे त्यामध्ये स्पष्ट केलं जाईल की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणारे जे भ्रष्टाचार आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडतील आणि थेट भाजपवर हल्लाबोल या ठिकाणी ते करणार आहेत। कारण गेले 9 वर्ष जर आपण बघितलं तर बऱ्याच काळ भाजपकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची सत्ता राहिली आहे आणि यामध्ये बरेच भ्रष्टाचार झालेले आहेत आणि ते भ्रष्टाचार आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी मांडणार आहेत आणि तेही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर। एवढंच काय तर शरद पवारांना सोबत घेऊन कशा पद्धतीने ते पुढे निवडणूक लढणार आहे आणि कसे अजेंडा असणार आहे, पिंपरी चिंचवडसाठी त्यांचं विजन काय आहे हे देखील ते त्या ठिकाणी मांडणार आहे आणि कुठेतरी मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न होतोय की तुम्ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड माझ्याकडे द्या, पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने करू आणि त्यातच कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालेत। एका बाजूला राज्यामध्ये अजित पवार भाजप सोबत आहेत, मात्र महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात तेच अजित पवार भाजपचा भांडाफोड करणार आहेत। त्यामुळे अजित पवार आज नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। मिकी, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।